नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ग्रुप सी ज्यामध्ये आरटीओ एएमआयच्या 461 जागा येणार आहेत, यासाठी आपण 2025 आणि 2026 पासून प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला आपण आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि आज फायनली शेवटी एमपीएससीने एकदा ऑफिशियली डिक्लेअर करून टाकलं की आपण परीक्षा पद्धती कोणती असेल, सिलेबस काय असेल, त्यानंतर प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस चेंज होईल का आणि ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल हे एमपीएससीने स्वतः ऑफिशियली या ठिकाणी आज डिक्लेअर केलेलं आहे. झाला विषय काय की एमपीएससीने जे काही आता बदल केलेले आहेत त्या बदलानुसार एमपीएससीने सिलेबस रिव्हिजनसाठी त्यांचं जे रेग्युलर रुटीन आहे त्याप्रमाणे त्यांनी एक समिती स्थापन केली. मग आपल्या एमपीएससी क्षेत्रातले काही धुरंधर ज्यांना असं वाटतं की एमपीएससीचं आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही एकदम क्लिअर कटच लोकांना माहिती देतो, तर त्यांनी काही लोकांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं सरतेशेवटी एमपीएससीला स्वतः पुढे येऊन सांगावं लागलं की असं काही होणार नाही. तुमचे स्वतःचे अझम्पशन्स, स्वतःचे विचार पद्धती तुम्ही एमपीएससी वरती लादू नका. मग एमपीएससीने आज या ठिकाणी बघा 19 जून 2026 आज ऑफिशियल नोटिफिकेशन टाकलं. काय टाकलं एमपीएससीने ऑफिशियल नोटिफिकेशन बघा की आता 461 पदांची जी आरटीओ एएमआयची ॲडव्हर्टाइजमेंट ग्रुप सी अंतर्गत येणार आहे, तर ती कशा प्रकारे होईल त्याबद्दलचा 3 पॉइंट या ठिकाणी एमपीएससीने दिलेला आहे. पहिला पॉइंट बघा काय म्हटलं एमपीएससीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनर्वलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मित्रा, म्हणजे जसं नीती आयोगाच्या धर्तीवरती आपण मित्रा सुरू केलं होतं, म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ह्या संस्थेकडे आपण एक तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे. ती काय करणार आहे तर ती सिलेबस रिवाइज करणार आहे. ओके, आणि ही त्यांचं रेग्युलर रुटीन असतं. ओके, सो मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या पुनर्वलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच इथं च वापरलाय बघा एमपीएससीने, सन 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. तर काही लोकांकडनं अशा प्रकारे म्हटलं जात आहे की ही जी समिती आहे, मित्राची समिती, तज्ज्ञ समिती, ही समिती अभ्यासक्रम आधी रिवाइज करेल आणि त्या प्रकारे मग एमपीएससी ग्रुप सी ची ॲडव्हर्टाइजमेंट काढेल. तर त्याबद्दल एमपीएससीचं काय म्हणणं आहे बघा, याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येते की आयोगामार्फत अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे. ही कायम कंटिन्युअस त्यांचं रुटीन शेड्यूल आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षाची तयारी करण्याकरता पुरेसा कालावधीही देण्यात येतो. म्हणजे असं नाही की एमपीएससीने सिलेबस चेंज केला आणि लगेच पुढच्या महिन्यात परीक्षा घेतली, असं होत नाही. कोणावरही अन्याय होऊ देत नाही. ओके, मग सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठीचा शेवटचा मुद्दा, सद्यस्थितीत म्हणजे आज 19 जूनला सांगितलंय बघा, सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा, पुन्हा एक लक्षात घ्या, पूर्व आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. म्हणजे आता हा पॉइंट क्लिअर झाला की ग्रुप सी ची ॲडव्हर्टाइजमेंट ही लवकरच येईल आणि त्याचं प्रिलिम्स आणि मेन्स हे ठरल्याप्रमाणेच, म्हणजे पूर्वीचा जो सिलेबस होता त्याच सिलेबस प्रमाणे होणार आहे. आणि सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की एमपीएससीने एकदम क्रिस्टल क्लिअर केलं आहे की परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही विद्यमान, म्हणजे आजच्या डेटला तुमच्याकडे जो अभ्यासक्रम आहे त्याच पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळं आता आरटीओ एएमआय 2026 ची एक गोष्ट क्लिअर झाली. आरटीआय मार्फत आपल्याला हे तर कळालं की 461 जागा ह्या एमपीएससी कडे गेलेल्या आहेत. फक्त प्रश्न होता ॲडव्हर्टाइजमेंटचा आणि सिलेबसचा. तर एमपीएससीने आज क्लिअर केलं की एमपीएससी ग्रुप सी मध्येच आपली ॲडव्हर्टाइजमेंट येणार आणि त्यामध्ये आपली प्रिलिम्स आणि मेन्स
प्रिलिम्सला आपल्याला जे काही जनरल स्टडीचे सब्जेक्ट आहेत 100 क्वेश्चन जे त्यावरती येणार आहेत तर ते सब्जेक्ट तसेचे तसेच राहणार. आणि मेन्सला आपला जो टेक्निकल सिलेबस आहे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि मोटर व्हेकल ऍक्ट या 3 विषय रिलेटेड हा पण तसाच ते 15 विषय राहणार. मग प्रिलिम्सला आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, जनरल सायन्स ह्या सगळे जे विषय आहेत आणि पॉलिटी हे सगळे विषय जे आहेत ते तसेच आहेत, सेम वेटेज आहे. आणि मेन्सला जे आपल्याला मेकॅनिकल रिलेटेड 6 सब्जेक्ट सॉम, टॉम, मॅन्युफॅक्चरिंग हे जे 6 सब्जेक्ट आहेत ते ऑटोमोबाईल रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे आपले लुब्रिकेशन सिस्टम, स्टेअरिंग सिस्टम आणि रिलेटेड बॅटरी सिस्टम जे आहेत त्या आणि मोटर व्हेकल ऍक्ट असे 15 सब्जेक्ट जसे आहेत तसेच आहेत. त्यामुळं आता बिंदास तुम्ही आहे त्या जो काही टॉपिक आहे किंवा जे सिलेबस आहे तुमचा त्याप्रमाणे अभ्यासाला लागलं पाहिजे. लवकरच याची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी ज्या काही बॅचेस सुरू केलेले आहेत तर त्या बॅचेसची एकदा तुम्हाला माहिती देतो. तर या आरटीओ 2026 साठी आपण 3 बॅचेस लॉन्च केलेले आहे. एक आहे आपली आरंभ बॅच जी डेडिकेटेड टू प्रिलिम्स आहे, ज्याची फी 3000 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी भेटेल आणि प्रत्येक विषयाला या ठिकाणी तुम्हाला एक्सपर्ट तज्ञ जे फॅकल्टी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. ऑलराईट, या ठिकाणी मयूर सर आहेत, उत्तम सर आहेत, डॉक्टर गणेश सर आहेत, मंगेश सर आहेत, मी आहे. आम्ही सगळी ही जी टीम आहे ही पूर्णपणे तुमच्या प्रिलिमची या ठिकाणी जबाबदारी घेत आहोत. आतापर्यंतचे आपले 2017 आणि 20 ला 200+ AIMS सिलेक्शन आहेत. 1 इयर व्हॅलिडिटी असलेल्या कोर्सची अनलिमिटेड व्ह्यू असेल, बेस्ट फॅकल्टी आणि टेस्ट सिरीज, यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण दिली जाईल. तुम्हाला फक्त प्रिलिम्स ही आपली क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये फक्त क्लासच्या नोट्स आणि दिलेल्या टेस्ट सिरीज आणि दिलेले व्हिडिओ लेक्चर्स हे प्रॉपर बघायचे आहेत. तुम्ही 100% ती प्रिलिम्स या ठिकाणी पास करणार आहात जर तुम्ही दिलेल्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि टेस्ट सिरीज, कारण प्रिलिम्स ही क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे. इथे तुम्हाला ट्रिक्स किंवा स्मार्ट स्टडी जास्त करायचे रादर दॅन तुमचा हार्ड स्टडी, राईट. तर या ठिकाणी जर दुसरी गोष्ट बघितली तर आपण एक मेन्सची पण डेडिकेटेड बॅच सुरू केलेली आहे, संकल्प मेन्स बॅच, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे 15 सब्जेक्ट इन डिटेल शिकवले जाणार आहेत. त्याची फीज ही 4499 रुपये आहेत. त्यामध्ये पराग सर आहे, अश्विन सर आहेत आणि अजून पण 4-5 फॅकल्टी आहेत. इथे फोटो टाकायला आपल्याला इथं पेज मध्ये जमलेलं नाही, बट 4-5 फॅकल्टी आपल्या मेन्सला पण डेडिकेटेड टेक्निकल सिलेबस तुमचा कव्हर करतायत. यामध्ये पण तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज, 1 इयर व्हॅलिडिटी प्लस टेस्ट सिरीज या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यांना कुणाला प्रिलिम्स प्लस मेन्स ही बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी आपण समर्पण नावाची बॅच सुरू केली आहे, ज्याची फी 6000 रुपये आहे आणि सेम फीचर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळं 461 न भूतो न भविष्यते अशी ऍडव्हर्टाइजमेंट 2020 नंतर आलेली आहे. 2017 ला 832 ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आणि 17 नंतरची सगळ्यात मोठी आहे, कारण 2020 ला फक्त 220 वॅकन्सीज आलेल्या होत्या. त्यामुळे जर तुमचं स्वप्न आरटीओ होणार असेल तर तुम्ही आजच्या डेटपासून, आजच्या तारखेपासून, आजच्या या टाइमापासूनच तुम्ही तुमचा सिलेबस सुरू करणं आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.